अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आज आपण छान अशी गणपती बाप्पांची खूप सर्वात प्रभावी सेवा पाहणार आहोत। बघा, या सेवेने खूप जणांना खूप छान असे अनुभव आलेले आहेत आणि मला स्वतःलाही या सेवेचा खूप छान अनुभव आलेला आहे। आमच्या घरामध्ये खूप जणांनी ही सेवा केलेली आहे आणि ही सेवा कोणाची सुद्धा वाया गेलेली नाही। त्या सेवेचा लवकरात लवकर अनुभव सर्वांना आलेला आहे। मग चला म्हणलं तुमच्याशी शेअर करावं। मी आधीही चॅनलवरती याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण आणखीन ज्या कोणी नवीन सबस्क्रायबर ताई आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जायलाच हवा, कारण ही सेवा इतकी पॉवरफुल आहे ना, इतकी प्रभावी सेवा आहे ना, की या सेवेने तुमच्या जीवनातील किती अडचण असो, काहीही संकट असो किंवा कोणती इच्छा असो, ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच। तर ती सेवा कोणती आहे, ती कशी करायची, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल। बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आता गणपती बाप्पांना विघ्नहर्ता का म्हणतात, तर बघा, आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील किंवा जे गणपती बाप्पांचे भक्त आहेत, जे गणपती बाप्पांची सेवा करतात, तर त्यांच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत तर ते गणपतीच्या सेवेने, गणपती बाप्पांच्या सेवेने ते विघ्न नाहीसे होतात। बघा, प्रत्येक वेळेस आपण काहीही शुभकार्य करू, सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाते, कारण ते विघ्नहर्ता आहेत। काही नवीन काम सुरू करण्याआधी जे काही विघ्न आहे, येणारं विघ्न येऊ नये, जे काही विघ्न आहे ते विघ्न निघून जावं, यासाठी गणपती बाप्पाची पूजा केली जाते। बघा, तर आज छान अशी मंगळवारपासून सुरू करण्याची 120 दिवसांची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। आता बऱ्याच जणांना ही सेवा माहीतही असेल, पण ज्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास आहे। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांची 120 दिवसांची सेवा करायची आहे आणि 120 दिवस तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे, तो म्हणजे 121 वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे। तो मंत्र कोणता आहे, तर तो मंत्र म्हणजेच मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। बघा, आणखीन नीट तुम्ही मंत्र ऐका, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। हा गणपती बाप्पाचा मंत्र आहे। हा मंत्र जो कोणी अंतःकरणातून आणि श्रद्धा ठेवून जप करतो ना, तर त्याचं विघ्न हे बरोबर दूर होणार म्हणजे होणार, आणि जे काही तुम्ही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती पूर्ण होणार। बघा, तुम्ही ही सेवा विवाहासाठी करू शकता। तुमचा विवाह जर जुळून येत नसेल तर विवाहासाठी ही सेवा करू शकतात। संतान प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात। अडकलेले पैसे तुमचे वापस यावे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात, किंवा मनाजोगी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात, किंवा बघा, आणखीन जे काही तुमचे कामं आहेत तर त्या कोणत्याही कामासाठी, कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात। बघा, ह्या सेवेने तुमच्या जीवनातील 99% प्रश्न हे सहजपणे सुटतील जर तुम्ही या सेवेला सुरुवात केली तर। ही सेवा तुम्हाला 120 दिवसाची ही सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला खंड न पडू देता सेवा करायची आहे। आता ही सेवा करत असेल तर मासिक धर्म आला की 4-5 दिवस तुम्ही स्किप करायची आहे ही सेवा, बाकी तुम्ही कंटिन्यू ही सेवा करायची आहे। बघा, सेवेमध्ये बऱ्याच जणांना खूप सारे विघ्न येतात। मला पण म्हणजे ज्यावेळेस माझी सेवा सुरू होती, म्हणजे आहे माझी सेवा आणखीनही सुरू आहे, पण ह्या सेवा जी चालू आहे तर त्या सेवेमध्ये मला खूप वेळेस विघ्न आलेले आहेत। माझी खूप खंडसुद्धा या सेवेमध्ये पडलेला आहे, पण मी ही सेवा अपूर्ण सोडली नाही। ही सेवा मी कितीही विघ्न येऊ, कितीही खंड पडू, पण ही सेवा मी पूर्ण करणार म्हणजे करणार, आणि गणपती बाप्पा ही माझ्याकडून सेवा पूर्ण करून घेणारच। तर तुम्हाला सर्वात आधी ही सेवा करण्याआधी बघा, ही माझी दुसरी सेवा आहे गणपती बाप्पाची, ही मी दुसरी सेवा केलेली, म्हणजे दुसरी
ही गणपती बाप्पाची माझी पहिली सेवा आहे. माझ्या मोठ्या ताईने केलेली तिची पहिली सेवा होती ना, तर त्याच सेवेचा तिला खूप छान असा अनुभव आलेला आहे या सेवेचा. मग तुमच्यासोबत बी मी शेअर करावं म्हटलं आणि मी सुद्धा ह्या सेवेला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही पण आवर्जून या सेवेला ताईंनो सुरुवात करा आणि छान असा अनुभव घ्या. तुमच्याही जीवनातील जे काही प्रश्न आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळणार म्हणजे मिळणार. बघा, खूप ताईंना 4-4, 5-5 वर्ष झाली संतान प्राप्ती होत नाही, तर त्यांनीसुद्धा आवर्जून ही सेवा करा ताईंनो. नक्कीच गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला संतान प्राप्ती होईल आणि तुमची ज्या काही अडकलेली कामे आहेत, तर तीसुद्धा कामे मार्गी लागतील. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा तुम्हाला मंगळवारपासून सुरुवात करायची आहे. चतुर्थीपासून सुद्धा तुम्ही सुरू करू शकतात आणि मंगळवारपासून तुम्हाला ही गणपती बाप्पांची सेवा सुरू करायची आहे. सर्वात आधी तुम्हाला पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना तुम्हाला काय न्यायच्या आहेत, वस्तू कोणत्या न्यायच्या आहेत बघा. गणपती बाप्पांना तिथे जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि गणपतीच्या या सेवेला त्या दिवशीपासून मंगळवारपासून सुरुवात करायची आहे. आता म्हणजे गणपतीच्या मंदिरात जाताना तुम्हाला नारळ, 2 विड्याची पानं, सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि खोबरवाटी आणि गुळाचा खडा आणि त्याचबरोबर डाळिंब आणि लाल रंगाचं फूल आणि 21 दुर्वा या तुम्हाला सर्व काही मंदिरात घेऊन जायचं आहे. बघा, व्हिडिओ नीट ऐका म्हणजे तुम्हाला सर्व काही ज्या काही वस्तू न्यायच्यात त्या लक्षात येतील कोणकोणत्या आहेत. लाल रंगाचं डाळिंबच तुम्हाला घेऊन जायचं आहे. लाल रंगाचं दुसरं फळ नेऊ का असं करायचं नाही. डाळिंब म्हणजे डाळिंबच. लाल रंगाचं डाळिंब तुम्हाला घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या. आणि या सर्व काही वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. दोन्ही हातामध्ये नारळ, 2 विड्याची पानं, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, डाळिंब, नंतर लाल रंगाचं जास्वंदाचं फूल. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे, तर जास्वंदाचं फूल न्यायचं आहे आणि तुम्हाला दुर्वा पण घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पापाशी जाऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जे काही तुमची इच्छा आहे, मनोकामना आहे किंवा तुमची काही अडचण आहे, ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि गणपती बाप्पांना सांगून तुम्हाला मी 120 दिवसांची ही सेवा करत आहे. निर्विघ्नपणे ही सेवा माझी पूर्ण होऊ द्या गणपती बाप्पा, असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. ही सेवा खंड न पडू देता मी दररोज नित्यनियमाने करेन असं गणपती बाप्पांना सांगायचं. किंवा खंड न पडू देता हा शब्दसुद्धा तुम्ही नाही वापरला तरी पण चालतो. दररोज मी ही सेवा करेन असं गणपती बाप्पाला तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तिथे गणपती बाप्पाच्या मंदिरात बसून तुम्हाला जे काही साहित्य नेलेलं आहे ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आणि तुम्हाला तिथे बसून या मंत्राचा जप 120 वेळेस म्हणजे 121 वेळेस तुम्हाला हा मंत्र मंदिरात बसून म्हणायचा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. बघा, मंगलमूर्ती म्हणायचं नाही, मंगलमूर्ते म्हणायचं. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला 121 वेळेस म्हणायचा आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशीपासून कंटिन्यू तुम्हाला ही सेवा घरी करायची आहे. तुम्हाला 120 दिवसाची ही सेवा करायची आहे आणि दररोज 121 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, तुम्ही हा मंत्र जपमाळ 108 म्हणायची असते, तर तुम्ही दुसरं काहीतरी शेंगदाणे घ्या किंवा डाळ घ्या, 121 असे घ्या म्हणजे तुम्हाला काउंट करायला सोपं जाईल. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा दररोज कंटिन्यू ही सेवा करायची आहे. बघा ताईनो, इतका छान अनुभव येतो ना या सेवेचा. खरं मी स्वतः अनुभवलेली आहे ही सेवा. माझी आणखीन सेवा सुरूच आहे. माझी आणखीन सेवा पूर्ण व्हायची आहे. त्याआधीच गणपती बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वादही माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा. तुम्हालाही छान असा अनुभव नक्की या सेवेचा येणार. आणि ही सेवा करताना विश्वासही तितकाच ठेवायचा आहे की गणपती बाप्पा माझी ही सेवा पूर्ण करून घेतील आणि त्या सेवेचं फळही मला नक्कीच देतील. हा विश्वास तुमचा गणपती बाप्पांवर असायला पाहिजे. उगाच मी म्हणलं म्हणून सेवा सुरुवात करायची नाही. तुमचा संपूर्ण विश्वास तुम्ही गणपती बाप्पांवर ठेवून ही सेवा करायची आहे. आणि बघा ताईंनो, एक वेळेस आवर्जून तुम्ही ही सेवा नक्की करा आणि बघा, छान असा अनुभव तुम्हाला या सेवेचा येणार म्हणजे येणार. 100% या सेवेचा तुम्हाला अनुभव येणार. तर
आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये छान अशी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया म्हणून कमेंट करा. आणि तुम्हाला या सेवा केल्यानंतर कोणता अनुभव आला तो सुद्धा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका, जेणेकरून दुसऱ्याही ताईंना या सेवेची म्हणजे ही सेवा करण्याची इच्छा त्यांना पण जागृत व्हावी आणि त्यांच्या पण आयुष्यातील जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्यासुद्धा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात. यासाठी आवर्जून ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल 120 दिवस व्हायच्या आतच तुम्हाला या सेवेचा 100% अनुभव येणार म्हणजे येणार. त्यासाठी विश्वास ठेवून आणि पॉझिटिव्ह मनात विचार ठेवून तुम्ही सेवा करायची आणि बघा नक्कीच तुमचे या सेवेने तुमच्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होणार म्हणजे होणार. इतकी प्रभावी, इतकी चमत्कारी ही गणपती बाप्पाची 120 दिवसाची ही सेवा आहे. तर आवर्जून मंगळवारपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात नक्की करा आणि छान असा अनुभवसुद्धा घ्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला म्हणजे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.